आणखीन एक बिग हिट. यावेळेला प्रफुल्ल पाटील म्हणजे पिंट्या पाटील फ्रॉम महाशिवरे आहेत आणि यांनीही या बॉलला सीमारेषा दाखवली आहे. 6 वाला षटकार. धावफलक जर पाहिलं तर 6 ने पुढे जाईल. लक्ष मोठं जरूर आहे, परंतु त्याचा पाठलाग करण्याची क्षमता अलिबागकरांकडे आहे आणि त्यांनी सुरुवात तशीच केली आहे. झहीर खान यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच मात्र या ठिकाणी हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, 13 धावा झालेल्या आहेत. चला, वेळ लागत असेल तर दुसरा बॉल घेऊन सुरू करू शकता. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. भीमराव आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. षटकार सिंगल, षटकार सिंगल, धावसंख्या 14. 66चा पाठलाग करायचा आहे. पावसाळी क्रिकेटची शेवटची स्पर्धा खरं तर टेनिसने खेळवली जाणार होती, परंतु आपण पहिलेच उल्लेख केला होता, जर पाऊस पडला तर ती रबरने खेळवली जाणार आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली पावसाळी क्रिकेट मधील शेवटची स्पर्धा झाली. यावेळेला पुन्हा बॅटच्या रडार मध्ये बॉल. तुम्ही मारलं तर आम्ही सुद्धा मारणारच की. आणि या ठिकाणी उत्तर मात्र या ठिकाणी प्रसाद देत आहेत. धावफलक 20 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात तुटून पडलेत अलिबागकर. लक्ष मोठं आहे, परंतु आम्ही कुठे मागे हटलोय? आम्ही सुद्धा प्रयत्नच करतोय. झहीर खान यांच्यावर तुटून पडले. प्रमुख गोलंदाजावर केलेला हा हल्ला आहे. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळला. बॉलला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं प्रसाद यांनी आणि थर्डमॅनच्या दिशेने पाठवलं. तिकडे नंदू लोंढे होते, अडवतायत तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे 2 धावा मिळतील आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये येताना पाहायला मिळतात. 3 ओव्हर मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 44 धावांची आवश्यकता. म्हणजे मॅच ऑन आहे. एखादी चांगली ओव्हर या ठिकाणी मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. प्रसाद पाटील, प्रफुल्ल पाटील, दोन पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीची पाटीलकी गाजवतायत अलिबागसाठी. परंतु या ठिकाणी पाहायचंय, कमबॅक करावं लागणार आहे. आजच्या दिवसात प्रदीप नैनीत हा की फॅक्टर राहिलेले आहेत आणि आता या टीमचा म्हणजे स्वाभाविक आहे त्यांच्याकडे जाणं या ठिकाणी स्वाभाविक होतं आणि आता तेच गोलंदाजीसाठी येतात. 18 बॉल 44. प्रदीप नैनीत. क्रिकेटचा क्षण शेवटच्या क्षणापर्यंत धावेपर्यंत रंगत असतो. पहिला बॉल, चांगली सुरुवात. प्रदीप नैनीत डॉट बॉल केलाय. डॉट बॉलने सुरुवात मात्र प्रदीप नैनीत यांनी केली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. टायमिंग प्रॉपर आहे. प्रफुल्ल पाटील पिंट्याच्या बॅट मधून येताना पाहिला मिळाला एक दर्जेदार फटका. 6 धावा. चुकीला माफी नाही. बॉल बॅटच्या रेंज मध्ये केला आणि सरळ बॅटने पिंट्याने मात्र दिशा दिली. षटकार खेचला. धावसंख्या पुढे गेली आहे 28 धावा. 16 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये यायचं असेल तर पुणे टीमला विकेट घ्याव्या लागतील आणि अलिबागला मॅच मध्ये राहायचं असेल तर अशाच प्रकारच्या धावा कराव्या लागतील. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. आजचा दिवस देखील लक्षणीय राहिला, रंगतदार राहिला. षटकारांनी गाजवला, चौकारांनी गाजवला, त्याचबरोबर कॅचेसने गाजवला, चांगल्या गोलंदाजीने गाजला गेला.
यावेळेला मात्र चांगलं टायमिंग नाही होऊ शकलंय. क्षेत्ररक्षक अतिशय जलद गतीने जय नाझरे त्या ठिकाणी येत आहेत. वाह! हे कमबॅक होतं आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिल्या 3 चेंडूत 7 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 29 धावा धावफलकावर. 15 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी आहे. प्रदीप न्यायनीत यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. प्रसाद पाटील चौकार येताना पाहायला मिळतोय. डॉन यांना हा 4 धावांचा प्रसाद दिलाय आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. म्हणजे 33 धावा झालेल्या आहेत त्या 10 चेंडूमध्येच झालेल्या आहेत आणि 33 धावा करायच्या त्या 14 चेंडूमध्ये करायच्या आहेत. परंतु काही डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा पुणे टीमला सुद्धा आणू शकतील. परंतु सध्याची परिस्थिती जर पाहिली तर अलिबागची चांगली आहे. उसळी होती या बॉलला, फटका फसलाय परंतु पाहूयात किती लांबवर जाईल. झहीर आहेत त्या ठिकाणी, झहीर खान पकडतायत कॅच. डॉन आजच्या दिवसातील 5वी विकेट त्यांच्या नावावर आहे. बॅटिंग मध्ये 90 धावा केल्यात आज. एक अर्धशतक, षटकार, हॅट्रिक आणि बॉलिंग मध्ये 5 विकेट, एक कॅच सुद्धा. परंतु महत्वाची विकेट आली आहे. प्रसाद खूप चांगली कामगिरी करत होते, ते मात्र माघारी परत आहेत. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आले आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विनोद वाटकरे एक धडाकेबाज बॅटर आउट होत आहेत आणि आणखीन एक धडाकेबाज बॅटर मैदानात जात आहेत. विनोद वाटकरे आलेत. नक्कीच मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व विनोद वाटकरे यांनी देखील केलेलं आहे. जावत मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी विनोद वाटकरे आलेले आहेत. प्रदीप न्यायनीत धावा येत होत्या आणि अशा वेळेला गोलंदाजीत स्वतः चेंडू हातात घेतला, विकेट घेतलेली आहे. एक षटकार आला खरा, एक चौकार आला खरा, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे. 33 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 33 धावा झालेल्या आहेत. वेगात बॉल परंतु पाहायचा आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र गिरीश त्या ठिकाणी येत आहेत. वा डॉन 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 मोठी विकेट या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग मध्ये डॉन, बॉलिंग मध्ये डॉन, फिल्डिंग मध्ये डॉन. मॅच संपलेली नाहीये. प्रफुल्ल पाटीलला आम्ही अजूनही मैदानात पाहतोय. पहा मॅच किती कट टू कट आहे. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धाव संख्या झाली आहे 33. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धाव संख्या पाहिजे 33. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहेत. अर्धे बॉल झाले तर अर्धे बॉल बाकी आहेत. नंदू लोंढे या स्पर्धेतील एकमेव मेडन ओव्हर टाकणारे गोलंदाज नंदू लोंढे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. परंतु अलिबागच्या प्रफुल्ल पाटीलने देखील आपल्या नावाची चर्चा पुणेकरांना करायला लावली. तेच बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. नंदू लोंढे पहिलाच बॉल उसळी होती आणि इकडे प्रफुल्ल पाटील करतायत पुल सक्सेसफुल षटकार. ही नांदी आहे की मॅच कशी होणार आहे याची. हार म्हणायला अलिबाग सुद्धा तयार नाहीये, हार म्हणायला पुणे सुद्धा तयार नाहीये, हार म्हणायला प्रसाद पाटील आणि कंपनी सुद्धा तयार नाहीये, राकेश चव्हाण सुद्धा तयार नाहीत आणि हार म्हणायला प्रदीप न्यायनी सुद्धा तयार नाहीयेत. आता 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. स्वागत केले नंदू लोंढे यांचं षटकार आणि प्रफुल्ल यांनी.
नंदू लोंढे. कमी गतीचा बॉल, परंतु पिंट्याने तो सुद्धा ओळखला आणि हा सुद्धा चाललाय सीमारेषेच्या दिशेने. 6-6-6 षटकार. पहिले 2 बॉल 2 सिक्स. हाशिवरेच्या प्रफुल्ल पाटीलला आज पुणेकर पाहतायत. ऐन उमेदीच्या काळामध्ये काय कामगिरी करत असेल हेच या ठिकाणी याची कल्पना प्रेक्षक देखील लावतायत. परंतु आता 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. विकेटकडे जावं लागेल या ठिकाणी पुणे टीमला. कमी गतीचा बॉल ओळखला, थोडासा पुढे होता हळूवार पद्धतीने, त्याला मात्र ऑन साइडला ढकललं. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. दुसरीचाही प्रयत्न आहे. इकडे पहा, खराब बॉलवर जोरदार हल्ले चढवतायत, चांगल्या बॉलला सन्मान देत आहेत, परंतु त्यावर देखील एक एक दोन दोन घेत आहेत. हेही खूप महत्वाचं आहे. आणि आता 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 19. 9 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय आणि प्रफुल्ल पाटील, वा पिंट्या वा. आज पुणेकरांची मन जिंकून घेतोय हा हाशिवरे गावचा अलिबागचा स्टार पिंट्या पाटील. आणखीन एक षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे 53 धावांवर. 13 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू पैकी 3 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी पाठवले पिंट्या पाटील यांनी. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या 3 षटकाराने मॅचचं गणितच बदललं. एकंदरीत आतापर्यंत 4 षटकार खेळलेत प्रफुल्ल पाटील पिंट्या यांनी. मोठं आव्हान आता छोटं केलंय. पहिल्याही षटकात चांगलीच आक्रमण पाहायला मिळाली नंदू लोंढे. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक चांगल्या पद्धतीने खेळलाय जो सीमारेषा पलीकडे जातोय. हे तेच क्रिकेट आहे. ज्या गोलंदाजाने सकाळी मेडन ओव्हर टाकली संध्याकाळच्या सत्रात त्या गोलंदाजाच्या विरुद्ध धावा येत आहेत. हो, हे स्वाभाविक आहे. तुम्ही सकाळी चांगली खेळलात तर आताही चांगलंच खेळायचंय. आणि आता जर पाहिलं तर 9-7-9 धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 57. नाही हो, बॉल किती आले? 5 बॉल झाले ना? की 4? 5. आम्ही किती स्कोर आहे? 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या षटकात मोठ्या प्रमाणावर धावा आलेल्या आहेत. 24 धावा आतापर्यंत या षटकात आलेल्या आहेत. आणखीन एक निघाला बॉल आणि पोचला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे, ज्या ठिकाणी 6 धावा. आणि आता या अलिबागकरांच्या विरुद्ध धावा करायच्या तर किती करायच्या, कारण 66 धावा. सुरुवातीला असं वाटत होतं खूप मोठी धावसंख्या उभी केली, परंतु आता 6 बॉल बाकी आहेत आणि केवळ 3ची मॅच ठेवली आहे. आता एखाद्या चमत्काराची अपेक्षा गायत्री 11 ला असणार आहे. तीन धावांची आवश्यकता.